3 रत्न दिलास, खरं त्यातच ताळमाळ उडा लागल्या, त्यांच्यातच खडाखड खड फोडल्यागत फोडा लागल्यात एकमेकाला. आता एवढं मी मिळवून का उपयोग आहे माझा? मी एवढं मिळवलो, आज माझी 1 गाय होती, आज 50 गायी आहेत, आणि आज 1 कोंबडी होती, आज ते फॉर्म आहेत आणि गायीची बोट आहेत. देवा, हे सगळं वैभव मला तुझ्यामुळे मिळालं रे. खरं कुठल्या मुलाला एवढी संपत्तीचा भार टाकू, याचा मला रस्ता दाखव देवा. अरे देवा, अरे देवा, असा कसा बाय एवढा बदल झाला रे तुझ्यात? हा, अरे ना, आता मी योग तंत्र ला गेलो, त्यात मी काही लय शिकलो, सगळा अभ्यास करून बघ म्हणून हे देव मार्गाला लाव. या वेगवेगळ्या वेदी या आत्मसात मी करत आहे. बालपण, कष्ट, बायका, पोरं, ह्याच्यापेक्षा पण तुझ्याकडे काय तर आहे की रे? म्हणजे नाता तू कुठल्या तर संकट मध्ये आहेस. अरे देवा, कसं काय ओळखलंस रे तू एवढं? हे नाता, तुझ्या मनात जी काय चुळबुळ चालू आहे, काय तुला बोलायचं हे सगळं मला फार माहित. अरे देवा, मी एवढं कष्टानं एवढी संपत्ती मिळवलो, ती मी कमी जाणार असं वाटायलंय रे. माझी 3 मुलं मी कमी होतील असं वाटायलंय रे देवा. आणि एवढ्या मोठ्या संपत्तीची जबाबदारी पुन्हा देऊ, हेच मला समजना झालं देवा. अरे नाता, ज्याच्या अंगात कला आहे तीच कला त्यांना देऊन टाक. म्हणजे हा, समजलं. देवा, अनेक विचारू काय? विचार नाता, विचार. मी एवढं कष्ट करतोय दिवसभर, खरं तासाला मी घरला येतोय, आणि माझी पोरं सकाळी जाऊन रात्री घरला येतात. तुझं लगीन झाले? होय. मग पोरांचं बी लगीन कर, ते बी येतील की तासाला. अरे देवा, काय अरे देवा, आणि विचारू काय? अरे विचार की नाता, विचार. दारू सोडायसाठी काही विधी आहे का? आता 3 पोरं एवढी दारू प्यायला लागली तुझी? अरे त्यांनी नाही रे, मी. अरे बाबा, शंभो हे काय तू करायला लागले रे बाबा? देवाच्या मार्गाला लाग रे तू. पोरासने बरोबर कामाला लावतो आता. आबा, हा आबा, ते आता बोरचं ते सगळं पाईप जोडलेलं आहे मी. बर, आता पाणी व्यवस्थित येते शेतीला. हा, त्याची काय काळजी घेऊ नका. बरं. आणि ते विजयाने आजा कुठे आहे? आबा काय सांगू, त्या आज्यानं त्या पाटलाला लय ठोकलंय. व काय सांगतोस? काही विपरीत घडले काय रे? नाही आबा, काय घडलेलं नाही आहे. मी सगळं सांभाळलेलं आहे, आता व्यवस्थित आहे. मग ते विजय कुठे आहे? गेला असेल त्याच्या पाठीमा लागून गेला असेल. आणि कुठे जाणार आहे तो? मग जा, त्या दोघांनी घेऊन ये जा पहिलं. बर, ठीक आहे, जा लवकर. बाबाई आले बघा.
नाही केलं मी. त्या पाटलाला येणारच मारलं व्हय. त्या पाटलाला लय मस्ती आली आबा. आपल्या वाड्याचं बांधकाम मध्ये मध्ये सारखं येतोय तो. म्हणून त्याला इंगा दाखवलं मी. आपला हे वाडा या आठवड्यात बांधून घ्यायचा आहे बघ. काय घ्यायचं पण करायचं तुम्ही तिघांनी आणि एवढा बांधून घ्यायचा वाडा येऊ. पण त्या पाटलांना परत जर आगापणा काय केला आबा. तू काय करू नकोस. तुमची सांगतोय बरोबर सांभाळून. तू उगाच विनाकारण कुणाच्या अंगावर आबा तुम्हाला काय समजत नाही. माझ्या भावानं मारला की नाही त्याला ठोकाय होता. ठोकला बरोबर केला तेव्हा. चांगलं सांगा. आबा काय झालं. आबा काय झालं. राहून दे थोडं. तुला राहून दे आबा काय झालं. राहून दे पायानं आजू आहे. थोरल्या भावाला समजावून सांगा सोडून. अरे बस बस बस. आबा अरे तुम्ही पाटला समजून सांगायला पाहिजे. अरे शांत बसा. बाळ मी काय सांगालो. आबा मी सांगतो तुम्ही टेन्शन घेऊ नका. आबा आबा मी आहे टेन्शन घेऊ नका. सांग बाबांना. दाद्या सांगा बाबाला. अरे तू टेन्शन घेऊ नकोस विजया. मी सांगतो काय सांगायचं. आबा तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी या दोघांनी समजून सांगतो. इकडे थोरल्या भावाला आपल्या समजून सांगायला सोडून. बरं इकडे या तुम्ही. संजू तू बाबांना सांग समजून. बरं आबा आज विजयावर तुम्ही हात उचलला असा. तुम्ही दिवसभर राबत होता असा. तेव्हा मीच दिवसभर याला सांभाळलोय. मी घासभर याला मीच चालवलंय. अरे अजय विजय हे बाबा आणि मी आम्ही दोघं शेतात राबतोय. तुम्ही राबत नाही सा काय नाही. आणि सांग आम्ही दोघं राबल्यामुळं तर तुम्ही इथपर्यंत पोहोचलाय रे. अरे अण्णा तुम्ही राबला जर मग आम्ही काय कुणाची गुलामी करू. अरे आम्ही कष्टात राबते. आम्ही वाकत नाही. वाकणार तोडून टाकतो. आपल्या घराच्या आड जे कोण आलाय त्याला आम्हीच पुढे गेलोय रे अण्णा. बरोबर आहे रे. आपण एक आबासने एक सांभाळून आपण सांभाळायला पाहिजे. आबासने आता त्यांचं वय झालेलं आहे. अरे तुम्ही जर लोकांची हाडं मोडत सोडला उद्या माझी हाडं कोण तर पडतील की रे. आबा आम्ही विचार करत आम्ही काय आबा हातात काकणं घातलेत का आबा. विचार करा रे बाळांनो. अरे मी काय सांगतो अजय विजय इथं भांडणाचा विषय नाही आहे. एकमेकांना समजून घेणं हे गरजेचं आहे. आणि आबा मी काय समजून घेत नाही. अजय अरे तू तर अजय त्याला पाया मी त्याला बघा नको. अरे असे कसे काय आहेत रे दोघं एवढी. आबा मी त्यांना आणि परत समजवण्याचा प्रयत्न करतो. अजून जरा ती लहानच आहेत. माझा आता बाळ तुझ्यावरच विश्वास आहे. त्यांच्यावर काही विश्वास नाही बाबा माझा. ते असं होत्याच बाई ही दोघं कायम ती भांडणं करणार आणि तू पुढे जाणार होय रे. दुसऱ्यांचा विचारच नाही यासने. बरं आबा मी त्या दोघांनी बघून येतो आणि परत काय झालं ते. संजू हा तिकडे बोला की आबा. ह्या दोघांच्यावर आता माझा भरोसा नाही. मी आता एक निर्णय घेतलाय. ही सगळी शेती तो वाडा आणि ते पोल्ट्री फार्म या आजपासून सगळं तू सांभाळायचं. नाही आबा नाही होणार आबा. यांच्या जर दोघांच्या नावावर मी हे सगळं केलं तर ही सगळं उद्ध्वस्त करून टाकतील रे बा. आबा आज नाही तर उद्या त्यांना समजल. मी सांगतो त्यांना. नाही आबा नाही हे न्याय नाही आहे. हे अन्याय आहे आबा. कसा आहे त्या दोघांनी मी बोलून घेतो. हा तवा निर्णय लावा. नाहीतर हे अन्याय आहे. सरासरी अन्याय आहे. मला असेल देणं म्हणजे त्या दोघांनी बोलवून घ्या विजाला आणि आजाला. आज त्यांची परीक्षा पण घेतो आणि सगळ्यांचीच घेतो. जा परीक्षा म्हणजे ते घेणार मी काय घ्यायचं ते तुम्ही घे बोलवून त्या दोघांनी. बाबा काय कसं काय बोलला. अजय आणि संजय तुम्ही जरा घरात जावा. माझं त्याच्याकडे काम. कोण संजय. अजय आणि संजय तुमच्याकडे काम आहे माझं. जरा तुम्ही घरात जावा. बरोबर बाबा तिला काय मार नका. नाही मारत जात. का हो आबा मागाशी मारला तर काय नको झालं वय. बाळ माझ्या आयुष्यात जे मिळवलेली अनमोल वस्तू मी ही तुला द्यायला लागली. तू त्याचं काय करतोस ते मला बघायचं.
ही माझी आयुष्याची अनमोल वस्तू आहे. त्याचं तू काय करतो ते मला बघा. अजय बाळ इकडे ये जरा. काय झालं आबा? काय नाही, मी जे माझ्या आयुष्यात कमवलेली माझी अनमोल वस्तू मी आज ते तुला देणार आहे. तू काय करतोस ते बघणार आहे. होय. ते काय आबा? ही माझ्या आयुष्यातली अनमोल वस्तू आहे. जेवढं मी कोणाला जपलो नाही ती ही माझी अनमोल वस्तू आहे, एवढं लक्षात ठेव. तू हे जर काय करतोस ते मी बघणार. ठीक आहे आबा. संजय, संजय बाळा इकडे. हा बा आलो. हा बा बोला की. बाळ, आता त्या दोघांनी तर मी सांगितलोय काय, तुला तुला पण माझ्या आयुष्यातली एक मी मिळवलेली अनमोल वस्तू ती तुला मी देणार आहे. ठीक आहे. बाळ, ही माझी अनमोल वस्तू आहे. त्याचं तू काय करतोस बाळ ते तू ठरव. हा आबा, तुम्ही आबा हे दिलाय म्हणलं तर हे काय तर असणारच आहे. हा. ठीक आहे आबा. विजय, ये बाळ इकडं बस. हा आबा. आज 4 महिने झालं काय, तुला मी एक अनमोल वस्तू दिलती तुझ्याकडं. काय केलंस बाळ त्याचं तू? अनमोल वस्तू हा, तांदूळ दिलता त्यात टाकून दिलं मी तेव्हा. वा, शाबाश. अजय, ए बाळा अजय, हा बा. ये इकडं बस. वा बस. बोला की आबा. आज 4 महिने झाले बाळा, तुला पण एक अनमोल वस्तू दिलतो मी तुला. हा होय आबा. काय केलंस तू बाळ त्याचं? तुम्ही ते तांदूळ अक्षदा दिलता का नाही, हा. आपल्या देवावर जसं देव पूजून ठेवतो की नाही आपण, हा. तसंच ते अक्षदा समजून मी देवासारखं पूजून ठेवले त्यांना, जपून ठेवले त्यांना. संजय, हा ए आबा. संजय, हा आबा आलो. हा ये बस. हा आबा बोला की आबा. बस 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 बस. बाळ, आणि काय झालं काय? काय झालं नाही, काय? काय नाही काय नाही. काय माझं एक ऐक, आता 4 महिने झालं आज तुला पण एक वस्तू दिलतो मी माझी अनमोल. हा त्याचं काय केलंस तू बाळ? आबा, तुम्ही 4 महिन्याचं सोडून टाका हा. आणि 4 माणसं आणि ते 2 टॉली लावून द्या. का रे बा? जे तांदूळ तुम्ही दिलता ना ते मी पीक भरवलंय आपल्या शेतात. त्याला अण्णा काम चांगलं केलं रे. कसं केला पोराने या? तू केला देवापाशी पोहोचलास. ह्यो रस्त्यावर टाकून आला माझ्या आयुष्याची अनमोल वस्तू ती, आणि संजू म्हणतोय अन्याय कुणावर करू नका. हे 4 महिन्याची तुमची ही सत्व परीक्षा होती. हीच ती परीक्षा तुमची घेतलो मी. ह्या परीक्षेमध्ये आपला संजय पास झाला. म्हणजे काय, तू काय केलास? माझ्या आयुष्याची अनमोल वस्तू तुला मी दिलो, तू बरोबर टाकून आलास. पण आबा मी तर ते तांदूळ सगळं जपून ठेवलं की आबा. अरे तू जपून ठेवलास, त्याचा काय उपयोग केला नाहीस बा. तुला टाकायची सवय ना, टाकाय बसणं आता टिकाऊ सवय करायची. आज आपली गैराईत 50 भर, त्या गैराईचं सगळ्यांचं शेणबिन काढून तुझं ते काम व्यवस्थित करायचं. आणि बाळ, हा बा, तुला जपून ठेवायची सवय आहे ना. आपली बँक बॅलन्स आज बसणं तूच सांभाळून ठेवायचं बाळ. हा बा. आणि संजू बाळ, हा तुझ्यात वाढवण्याची क्षमता आहे. आज बसणं ही आपली जे हे आहे शेती ते नाही, आज बसणं ही तूच बघायचं. आणि ह्या 2 भावासनी
तुझ्या सारखंच करून दाखवायचं. हा आबा. चला चला बाळा. ते अण्णा आज आपण जे योग्य निर्णय घेतलाय एकदम योग्य आहे. होय बरोबर आहे. त्याच्या अंगात जी कला आहे तीच आपण दाखवून आबांचं स्वप्न पूर्ण करूया. चला चला आबा हात द्या. चला.